हॅलो अंतर माईक चेक. आज मस्साजोग येथे येऊन दीपक केदार यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत चर्चा केली. आपल्यासोबत दीपक केदार आहे. काय सांगाल, सातत्यानं आपण भेट घेता, चर्चा घेता, आज नेमकी काय चर्चा झाली? पहिल्या दिवसापासून या आंदोलनात आणि संतोष देशमुखांच्या न्यायाच्या लढ्यामध्ये एक भीम सैनिक म्हणून आणि आंबेडकरी चळवळीचा प्रतिनिधी म्हणून आम्ही या लढ्यात ठामपणे पाठीशी आहेत हे दाखवण्यासाठीच मी वारंवार या ठिकाणी येतोय. आज सुद्धा आलोय आणि पुढचं जे काय अन्नत्याग आंदोलन आहे त्या आंदोलनासंदर्भात माहिती घेतली आणि त्या संदर्भात चर्चा केली. आपण बघितलं तर रील स्टारचा विषय जे ते प्रामुख्याने तुम्ही वर केलाय, नेमकं तुम्ही काय अनुभवलं रील स्टार मधून? नाही, मी इन्स्टावर आणि माझ्या आयटीच्या विभागाने याच्यावरती थोडी भूमिका घेतली. फेसबुक आणि इन्स्टावर जर आरोपींचे नावं टाकले, त्याच्यात जर तुम्ही यांचा जो प्रमुख आरोपी आहे वाल्मिक कराड त्याचं जर नाव टाकलं तर शेकडो रील्स 12 तासापूर्वी, 10 तासापूर्वी, 8 तासापूर्वी पडलेले आहेत. आणि त्याच्यात असणार रील्स बनवले जात आहेत स्लो मोशन मध्ये, त्याला मोठा सेलिब्रिटी दाखवलं जात आहे. 302 घडवलंय, या सगळ्यांचा मास्टर माइंड आहे. आणि तरी सुद्धा इथले जे सायबर यंत्रणा बीडची ते असणार जर याच्यावर अंकुश आणत नसतील तर मग गुन्हेगार सेलिब्रिटी झाल्यावर पुढे होणार का या बीड जिल्ह्याचं? याच्यातून जो वचक बसला पाहिजे तो न बसता त्याचा गर्व वाटायला लागला. नेकनूरचा एक आहे त्याच्यामध्ये अकाउंट, ते आम्ही आयडेंटिफाय करतोय, त्याच्यामध्ये त्याचं तर रोज रील्स आहेत आणि तो फेमस आहे त्या नेकनूरचा पैलवान का काय म्हणून तिथला. तर ते असे लोक जर रील्स टाकत असतील तर मग हे दुर्दैव आहे. मी एसपींना मागणी करतोय की यांना तुम्ही आवर घातला पाहिजे, नाहीतर मग आम्ही जर आघाडी घेतली तर मग परिणाम वाईट होते. कारण आम्ही सहन करू शकत नाही ते. आम्ही लढतोय, आंदोलन उभा करतोय, जीव धोक्यात घालून या ठिकाणी कार्यकर्ते संघर्ष करतायत. का तर या ठिकाणी पुन्हा दुसरा संतोष देशमुख होऊ नये, या राज्यात पुन्हा दुसरा सोमनाथ सूर्यवंशी होऊ नये. आणि जर याला सपोर्ट यंत्रणा करत नसेल तर हे दुर्दैव आहे. इथल्या सायबरनी आताही वेळ गेलेला नाही, पूर्ण याच्यावरती इन्स्टावरती फेसबुकवरती कंट्रोल आणावा. आम्ही अन्नत्याग आंदोलन ज्यावेळेस यांचं सुरू होईल त्यावेळेस आम्ही सर्वच जण त्यामध्ये ह्या सगळ्या अकाउंटचे डिटेल SP पर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. त्यांच्या सायबरच्या टीमनी सुद्धा हे काम केलं पाहिजे. आजही माज आणि मस्ती जात नाही, याच्यामुळं हे होतंय असं या ठिकाणी चित्र आहे. आरोपींना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट दिली जाते असाही आरोप होतोय, काय वाटतं? आमदार असणारे सुरेश धस एक लोकप्रतिनिधी आणि ते जबाबदारपणे एक स्टेटमेंट करतायत की आमदाराला VIP ट्रीटमेंट मिळते. जर लोकप्रतिनिधी या ठिकाणी स्टेटमेंट करत असेल तर तातडीने जेलच्या जेलरने पत्रक काढून खुलासा करणं गरजेचं आहे. आणि त्या संदर्भातले आतले फुटेज असतील किंवा त्यांच्यावरती जे झालेले आरोप आहेत ते पुढे मांडले पाहिजेत. आमदार जर त्या ठिकाणी आरोप करतायत की VIP ट्रीटमेंट मिळते तर याच्यामध्ये तथ्य आहे, त्याचा खुलासा जेलरने तात्काळ करावा. आणि असं होत असेल तर त्याला हर्सुल जेल किंवा मुंबईच्या आथरवड जेलमध्ये टाकलं पाहिजे. काल आमदार सुरेश धस मस्साजोग येथे आले होते, त्यानंतर ते परळीत गेले. महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, मात्र मुंडे आणि कराड समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. किती दुर्दैव आहे हो. तुम्ही मुंडे आणि कराड समर्थक म्हणताय. 302 मधला आरोपी कराड आणि मीडियाच्या याच्यामध्ये हेडलाईन मध्ये मी वाचतोय कराड समर्थक. हे कराड समर्थक म्हणजे सह आरोपी आहेत, ते त्यांना अटक करा, सह आरोपी करा. कराड समर्थक कसं काय म्हणू शकतो आपण कुणाला? मुंडे आणि कराड समर्थक, मुंडे आणि कराड समर्थक, संतोष देशमुख हत्याकांड करणाऱ्या कराडचे समर्थक कसं काय असू शकतात या जिल्ह्यात? आणि जे समर्थक आहेत त्यांना असणार जेलमध्ये टाका. हे काल कोण काळे झेंडे दाखवलेत त्यांची चौकशी करा, कशाचे लाभार्थी ते यांचा काय रोल आहे? एवढं सहज कुणी यायचं, झेंडे दाखवायचे आणि दगड फेकायचे कुणासाठी करताय? 302 घडवणाऱ्या आरोपीसाठी तुम्ही करताय. हे कराड समर्थक म्हणू नका, हे गुन्हेगारांचे समर्थक आहेत, सह आरोपी आहेत. आणि चांगली गोष्ट आहे, आमच्या असणारे सुरेश धस या ठिकाणी समाजामध्ये जी काही दिशाभूल झाली होती त्याला त्यांनी सपोर्टच केला काळे झेंडे दाखवून. उलट त्यांना त्या अँगलने थँक्यू म्हणलं पाहिजे. पण कराड समर्थक म्हणू नका, हे दुर्दैव आहे. हे कराड समर्थक असू शकत नाहीत, हे गुन्हेगारांचे समर्थक आहेत. काय लय मोठं कार्य केलं काय कराडने?
एखाद्या शेतकऱ्याच्या आंदोलनात अटक आहे का काही कुठं एखाद्या समाजासाठी लढताना अटक झाला? 302 मध्ये अटक आहे, खंडणीमध्ये अटक आहे, आणि त्याच्यासाठी झेंडे दाखवणारे सह आरोपी झाले पाहिजेत. मी SP-ना या ठिकाणी मागणी करतोय की हे तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही एवढी स्ट्रॉंगली कारवाई करताय. 150 लोकांना त्या ठिकाणी 307च्या आरोपींना तुम्ही पोलीस जे त्या ठिकाणी SP ऑफिसला बोलून त्यांची परेड घेताय, तरी सुद्धा भीती जात नाही. हे चॅलेंज SP-ना आहे आणि SP-ना इंडिकेट करतायत परळीमधून की तुम्ही आले असले तरी आमचं काही बिघडत नाही, आम्ही कुणाला जुमानत नाही. SP-नी गाडी काढावा, धरून आणावा, ठोकून काढावा. हे ठोकल्याशिवाय यांच्या नाडग्या मोकळ्या केल्याशिवाय धुंद जाणार नाही. डोक्यातली मस्ती आणि माज आजही गेलेला नाही यांचा. हे दुर्दैव आहे. काल आम्ही बघितलं, दुःख वाटलं. अरे कुणासाठी करताय? महादेव मुंडेला भेटायला जाणाऱ्या लोकप्रतिनिधीला अरे हत्याकांड झालंय वंजारा समाजाचं, त्या बांधवाचं, मराठा समाजाच्या या बांधवाचं हत्याकांड झालंय, आणि त्यांना न्याय देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला जाणाऱ्याला काही झेंडे दाखवायचे. हा कोणता पायंडा पडायला लागला महाराष्ट्रात? हा पहिल्यांदा पायंडा आहे की आम्ही असणार गुन्हेगारांच्या पाठीशी उभा राहू. नवीन कावत साहेब यांना मी आव्हान करतोय की या तात्काळ हे कालचे जे होते ते सगळे अटक झाले पाहिजेत. हे चालणार नाही. हा राजकीय दौरा आहे. झेंडे काय तुम्ही आडवं पडा गाड्यांना. त्या ठिकाणी काही सामाजिक मागण्या आम्ही मान्य करू, पण 302च्या आरोपीचे समर्थक झेंडे दाखवायला लागले. देशातली अजब घटना घडायला लागली. त्याच्यामुळे हे अटक झाले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. बरं, दुसरा एक मुद्दा आयरनवर आला आहे. बालाजी तांदळे यांची गाडी पोलिसांनी आरोपींची शोध घेण्यासाठी वापरली होती. बालाजी तांदळे सोबत होते. ते असं म्हणतात की धनंजय मुंडे माझे दैवत आहेत, वाल्मिक कराड माझे नेते आहेत. मग त्यांचे जे महाराष्ट्र कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना तुम्ही सह आरोपी करणार का? नाही, हे काय आहे, बालाजी तांदळेंनी धनंजय देशमुख यांना धमकी दिली. मी त्या ठिकाणी त्याची काही चौकशी पुढे झाली नाही. पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिल्याचं बाहेर आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला कॉन्फिडन्स आहे की माझ्या मागं माझं दैवत आहे. दैवत आणि नेता ते कुणाला समजतायत हे तुम्हीच बघितलं. या तांदळेची चौकशी झाली पाहिजे. हा असा कोण लागून गेला? याची गाडी सुद्धा पोलीस वापरतायत. पोलिसांकडे गाड्या नाहीत का? बरं, गाड्या वापरायच्यात, काही टेंडर, काही GR, त्याच्यामध्ये काही कशी गाडी घेतली, काय गेली, काहीतरी त्याचा हे पाहिजे ना. हे आम्ही जे सांगत होतो, पोलिसांनी जेव्हा गाडी वापरली तेव्हा अधिकृत पोलीस रेकॉर्डला पत्र काढलंय ती गाडी वापरते म्हणून आम्ही स्कॉर्पिओ. नाही, हे नंतर घडवलेले खेळ का नसावत? हे नंतर घडवलेलं का नसावं? ज्यावेळेस नाव येतंय मग त्या आडून सगळंच घडतंय. त्याच्यानंतर केलेले पुरावे नष्ट करण्यासाठीचा खेळ आहे हा. अहो, सगळ्या हत्याकांडात पोलीस यात सामील आहेत. ते महाजन पाटील सामील आहेत. CCTV मध्ये पाटील दिसतो, त्याचं काय केलं यांनी? ते का पत्र बदलणार नाहीत? काय विश्वास ठेवायचा यांच्यावर? 4-4 तास 5-5 तास माणूस मारला जातोय तरी यांना आमचा माणूस भेटला नाही. तुम्ही माणूस चिंचोलीला घेऊन चालले तिसरी घटना दाखवण्यासाठी. तुम्ही तिसऱ्या घटना घडवायला निघालात. मी आताच बोललो की देशातलं हे पहिलं हत्याकांड आहे की शेकडो लोकांनी सुनियोजित कट करून केलेलं हत्याकांड आहे. याच्यामध्ये पोलिसांचा सुद्धा सहभाग आहे, मंत्र्यांचा सुद्धा सहभाग आहे, नेत्यांचा सुद्धा सहभाग आहे. आणि हे नेते, हे मंत्री, हे सगळे या तांदळेचे दैवत आहेत. याची सखोल चौकशी झाली. मी CID ला पुन्हा मागणी करतोय की याला परत बोलवा. याच्या चेहऱ्यावरूनच काल आम्ही ज्यावेळेस बघितलं, कॉन्फिडन्स काय की आजही आमचं दैवत नेता वाचवीन. माणूस मारलाय तरी तुम्ही बोलायला नाही पाहिजे. हे दुटप्पीपणाची भूमिका आहे. आणि याच्यामध्ये CIDनी पुन्हा एकदा रिव्ह्यू चौकशी त्या तांदळीची 100% केली पाहिजे, ही आमची मागणी. आणि ते जी गाडी वापरली, SP-नी त्याची सुद्धा तात्काळ दखल घेऊन ही अशी गाडी वापरणं बीड जिल्ह्यात बंद केलं पाहिजे. गाडीला काचा कशा होत्या, काळ्या होत्या का काय होत्या, ते सगळं RTOचे नियम, त्याची गाडी कुणाच्या नावावर आहे ते सगळं बघावं लागेल ना. आज मी बघतोय बीड जिल्ह्यामध्ये काळी स्कॉर्पिओ दिसली, काळी थार दिसली की सगळ्या गाड्याच्या काचा काळ्यात, नंबर प्लेट गोल्डन मध्ये. RTOनी गोल्डन मध्ये नंबर प्लेट करायचा काही शासन निर्णय बनवलाय काय? ते RTOचा काही त्यात रूल्स आहे का नाही? मी तुम्हाला आजही सांगतो की जर या बीड जिल्ह्यामध्ये RTOचे नियम असते या राज्यामध्ये तर फॅशन मध्ये नंबर VIP घ्यायचे आणि काळ्या काचा करून माणूस आत टाकून मारीत न्यायचं, हे घडलं नसतं ना. RTOचे नियम कुठे आहेत? त्यामुळे याचा सगळा तपास सखोल झाला पाहिजे, ही सुद्धा आमची याच्यात भूमिका आहे. 25 तारखेला गावकऱ्यांनी अन्नत्याग इशारा दिलाय.
एक लक्षात घ्या, मी पॅन्थर आहे. मी मसाजोग वासियांचा खूप आदर करतो की या गावात हे आंदोलन टिकवलं आणि एक दलित बांधवासाठी संतोष देशमुख वाचवायला गेले आणि त्या दलित बांधवाला घेऊन या गावाने आजही या ठिकाणी हे आंदोलन तीव्रपणे चालवलेलं आहे. एक इंच सुद्धा ते पाठीमागं हटलेले नाहीत. ते फिरतायत. शहराच्या गावाच्या बाहेर गेल्यावरती प्रत्येकाच्या जीवाला धोका आहे अशी स्थिती आहे, तरी सुद्धा ते डगमगलेले नाहीत. एवढा बेभान उंचपर होऊन हे गाव लढतंय. त्याच्यामुळे या गावाचा मी खूप आदर करतो, सन्मान करतो. मी त्यांना सल्ला देण्यासाठी मी इथं आलेलो नाही. मी पॅन्थर आहे. नामदेव ढसाळची औलाद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. आमचा अन्नत्याग, उपोषण याच्यावर विश्वास नाही. आम्ही असणारं धरठोकच्या औलादी आहेत. आणि मी या माध्यमातून जाहीर आवाहन करतो, कृष्णा आंधळे सापडत नाही, जिल्ह्याच्या बाहेर गेलेला नाही. तो नीट जर बघितलं ना तर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा नसणार तो. काय कुंभमेळ्यात गेला का आंघोळ करायला? हिथंच फिरतोय कुठंतरी. पण मी आज आव्हान करतो या गावाला आणि महाराष्ट्रातल्या सर्व बहुजनांना की पॅन्थर झाल्याशिवाय पर्याय नाही. ज्यावेळेस न्याय यंत्रणा बाजूनी उभा राहत नाही त्यावेळेस दलित पॅन्थरने 1972ला या महाराष्ट्रात काय केलं, जर आज आम्ही 72 दिवस बघतोय आरोपी अटक होत नाही, तर आज काय भूमिका घ्यावं लागेल? इथं पॅन्थर शिवाय भूमिका घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. आम्ही लोकशाहीच्या या आंदोलनात सहभागी आहोत. त्यांना अन्नत्यागचं जे काय आंदोलन त्यांनी ठरवलंय त्याच्या पद्धतीने ते जातील, त्याला आमचा पाठिंबा असेल. पण पॅरलल मी बहुजनांच्या तरुणांना, मी जातीचं नाव घेत नाही, त्या दलित असतील, मराठा असतील, सगळ्याच ओबीसी घटकातील बहुजन असतील, सगळ्या तरुणांना आव्हान करतोय की हे चॅलेंज आपल्याला जर मोडून काढायचं असेल तर पॅन्थर झाल्याशिवाय आता पर्याय नाही. आणि पॅन्थर जर झालो, पॅन्थरची जर भूमिका घेतली बहुजनांनी, तर कृष्णा आंधळे जाऊन कॉलरला धरून आणायला वेळ लागणार नाही एवढा इशारा मी सरकारला देतोय. तो जिल्ह्याच्या बाहेर गेलेला एसपींना सुद्धा सांगतोय. त्याचे यांचे अड्डे कुठे आहेत? लोक डांबून मारायचे अड्डे तुम्ही बघितलेत का? यांचे अड्डे, यांचे समर्थक यांच्या झाडाझडती केल्यात का? चांगली जर या जिल्ह्यामध्ये कोम्बिंग झाली ना, पण कोम्बिंग दुर्दैवाने दलितांची होती, कोम्बिंग मुस्लिमांची होती, कोम्बिंग आदिवासींची होती. कोम्बिंग यांची होत नाही. करा ना कोम्बिंग. यांचे जेवढे समर्थक आहेत, यांच्या घरात किती हत्यार आहेत, यांचे नातेवाईक कोण आहेत, जरा पाळमुळं काढा. हे कुठंच जाणार नाही, इथंच कुठंतरी दडून बसला असन, त्याला धरून आणायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा बी सांगितलं होतं बीडच्या सभेत की आम्हाला सांगा, आम्ही तत्पर आहेत. आजही चॅलेंज करतोय की तुम्हाला होत नसेल ना तर जाहीर सांगा की आमच्याकडून सापडत नाही. पण हे चालणार नाही. मोबाईल नाही, तो मोबाईल वापरत नाही, तो शातीर आहे, तो अमुक आहे, तो ढमुक आहे, असं चालत नसतंय. पोलिसांना काही गरिमा आहे की नाही? पोलिसांनी जर ठरवलं ना तर चुटकीचं काम एका तासात त्याला धरून आणू शकतात. आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर कृष्णा आंधळे काही तासात या ठिकाणी धरल्याशिवाय पोलीस राहणार नाहीत. हे दबावाशिवाय होत नाही. आणि स्टेप बाय स्टेप ठरलेलं आहे. कुणी सरेंडर व्हायचं, कुणी जाऊन कुठं पोलिसांना भेटायचं आणि कधी जाऊन असणारं कृष्णा आंधळेला पुढं आणायचं किंवा आणायचंच नाही का संपून टाकायचंय, हे ठरलेलं आहे. हे ठरलेलं जर बाहेर नाही आलं तर याला न्यायाची वाट फुटणार नाही. त्याच्यामुळे मी आव्हान करतो एसपींना की कृष्णा आंधळे काही कुंभमेळ्यात गेलेला नाही. हा जिल्ह्याचं कोम्बिंग नीट करा, तो सापडल्याशिवाय राहणार नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळे हा जिल्ह्यातच आहे अशी शंका जी आहे ते दीपक केदार यांनी उपस्थित केली. आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत. काय सांगाल भाऊ, आज चर्चा झाली, नेमकी काय चर्चा झाली, तुम्ही कोणते मुद्दे मांडलेत? काय जे हे प्रकरण आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने घडलेली हत्या, त्या संदर्भात ते एक कौटुंबिक स्नेह आहे दीपकदादासोबत आमचा. या सगळ्या संदर्भात जो काय आढावा आहे ते वेळोवेळी फोन करतात, विचारतात, अडचणी विचारतात. नेहमी आमचं कम्युनिकेशन आहे. आणि जे आत्तापर्यंतचं जे काही झालेलं आहे सगळा तपास असेल, अडचणी असतील किंवा पुढील काही प्रक्रिया आहेत त्या संदर्भात आमची चर्चा झाली आणि त्यांनी आमची भेट घेतली. आणि पुढं जे काय आपलं आंदोलन असेल किंवा जो पुढचा लढा असेल न्यायाचा, त्याच्यात ते खांद्याला खांदा लावून देशमुख कुटुंबियासोबत गावासोबत असणार आहे, त्यात दुमत कुणाचंच नाही. आणि ते वेळोवेळी सगळ्या गोष्टी आमच्याकडून जाणून घेतात. आज तुम्ही SIT किंवा CIDच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहात का? आणि घेणार असेल तर कशासाठी असेल? नाही, कुठली भेट घेणार नाही. कारण त्यांचं तसं काही भेटी संदर्भातलं काही म्हणजे माहिती पण आलेली नाही आहे.
फक्त आंदोलनासंदर्भातच आज संध्याकाळी चर्चा होईल गावकऱ्यांसोबत, एवढंच. उद्या आंदोलनासंदर्भात प्रशासनासोबत कोणासोबत चर्चा होणार आहे? होऊ शकते SP साहेबांसोबत. जे शिष्टमंडळ आहे ते SP साहेबांकडं जाईल अशी माहिती आहे. त्या संदर्भात भेटीसंदर्भात काही जे त्यांनी निरोप दिला आहे त्या संदर्भात संध्याकाळपर्यंत आपल्याला माहिती भेटेल. दिल्ली येथे सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे पडसाद उमटले, कसं बघता याच्याकडे? दिल्लीपर्यंत जायचा मुद्दा आजपर्यंत जे सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत, म्हणजे ह्याच्यात काहीतरी आहे. तो माणूस आहे, लोकप्रतिनिधी आहे, एक अमानुषपणे त्याला मारलं आहे. हे खरं तर जिल्ह्यात ही गोष्ट संपायला पाहिजे होती, न्याय भेटला पाहिजे. म्हणजे अपेक्षित असं होतं की न्याय भेटला पाहिजे होता. आत्तापर्यंत ही सगळी घटना मुंबईपर्यंत गेली, सगळे तपास यंत्रणा कामाला लावली, पण जे काही सगळं हे दादा बोलल्याप्रमाणे जसं रील स्टार आहेत, आरोपीचं समर्थन करणारे लोक आहेत, आरोपीला आदर्श मानणारे लोक आहेत, यावर जर बसला तर पुढच्या काळात येणाऱ्या घटना बंद होतील. असे जर आरोपीचं समर्थन करत राहिले, आरोपीला आदर्श मानत राहिले लोक, तर हे जे महाराष्ट्र आहे, हे जे आपलं म्हणजे ह्याच्यात काय संदेश घ्यायचा लोकांनी? जे आरोपीचं समर्थन करणारे जर लढत असतील आरोपीच्या बाजूनी, तर एकदम चुकीच्या पद्धतीने ही सगळी दिशा ठरत आहे. आणि दिल्लीला जे काय आवाज उठला आहे त्या साहित्य परिषदेमध्ये, तो ह्याचाच आहे की न्याय द्या, संतोष अण्णा देशमुख यांना न्याय द्या, सोमनाथ दादाला न्याय द्या. या संदर्भातच तिथं जे काही ठराव पारित करण्यासाठी जे ठेवलेलं आहे, या संदर्भात तिथं चर्चा झालेली आहे. आणि आता त्याच्यात आज काय होणार आहे ते आज देखील कळेल. चर्चेतून तुम्ही एक मुद्दा मांडला की आरोपी विष्णू चाटेला आत्महत्या करण्याची इच्छा होती. हे प्रकरण नेमकं काय होतं, काय माहिती याबाबत? पोलिसांनी जी काही प्रेस नोट काढलेली होती त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की आरोपी हा सुसाईड करण्याच्या मानसिकतेमध्ये होता. मग आम्ही काय त्याच्यावर, आमचीच मानसिकता, आमचा माणूस त्यांनी मारलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या मानसिकतेमध्ये होतो, दुःखामध्ये होतो, म्हणून त्याची मानसिकता जाणायची आमची कुठली इच्छा नव्हती. आम्ही त्यांना आरोपीच्याच दृष्टीने आयुष्यावर बघू, त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आम्हाला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा कुठलाही सहानुभूतीचा नसणार आहे. आरोपी हे आरोपीच आहे. निश्चितच आपण बघतो हे होते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम असू, असं जे आहे ते मागणी त्यांनी केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मसाजोग, बीड. प्रार्थना करेल की त्या बिचाऱ्यांच्या विश्वासात